पुन्हा एकदा बघूयात न्यूज टॉप 9 राजकीय बातम्या पाहणार आहोत। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून 2च पदांचा उल्लेख, सुनेत्रा पवार अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार असा उल्लेख, तटकरे पटेल यांच्या नावापुढे पदांचा उल्लेखच नाहीये। दादा असताना आणि दादांच्या पश्चात विलीनीकरण ही वेगळी बाब आहे। आदिती तटकरेंचं वक्तव्य, तर सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व दिल्यानंतर आमच्याशी कुठलीही चर्चा झालीच नाहीये, शशिकांत शिंदेंची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये दाखल, एनडीएमधील काही महत्त्वाच्या नेत्यांची आज त्या भेट घेणार। खरात प्रकरणी एनसीपीचे नेते अडचणीत येत असतानाच सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला महत्त्व। भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू, राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून देखील तयारीला सुरुवात। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे। केशव उपाध्याय, माधवी नाईक, रणजित सिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्तीवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच, 1200 कोटींच्या निधीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी भाजप, सेना आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सदस्यांची गोपनीय यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली। अकोलामध्ये पोलीस घटना अत्यंत घृणास्पद आहे, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेलाच नाहीये, एकनाथ खडसेंची टीका। अकोल्यातल्या पोलिसाला निलंबित केलं पाहिजे, एकनाथ खडसेंची मागणी। परभणीच्या पाथरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी निलंबित, पुढील 2 दिवस सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात आलं। विषय पत्रिकेच्या बाहेरील मुद्द्यावरती बोलल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांना थेट 5 वर्षांची मुदत, पुणे भाजपमधील इच्छुकांच्या आशेवरती पाणी फिरलं, प्रमाणपत्रावरती 5 वर्षांचा उल्लेख असल्यानं पक्षामध्ये आता नाराजीचे सूर उमटत आहेत। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभेसाठी भाजपकडून अक्षय कर्डिलेंना उमेदवारी जाहीर, समर्थकांचा कार्यालयाबाहेर जल्लोष, कार्यालयाबाहेर फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यातील गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक, 6 एप्रिलला राज्यभर चूल मांडो हे आंदोलन केलं जाणार, रस्त्यावरती चुली मांडून सरकारचा निषेध केला जाणार। अनुसूचित जातींच्या आरक्षणासंदर्भात उपवर्गीकरण समितीच्या अहवालावरती मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, अर्जांचा विचार करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत या समितीला 1 महिन्यामध्ये अहवाल देण्याचे आदेश। गोकुळ दूध संघाच्या 427 दूध संस्थांच्या नोंदणीसह सभा सदस्यत्वाची चौकशी होणार, विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशीसाठी 2 सदस्य समिती नियुक्त। 1108 दूध संस्थांसंदर्भात दुग्ध विकास विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। लाडकी बहीण योजनेतील पडताळणी मार्च अखेर पूर्ण, अपात्र बहिणींसाठी सरकारचे 21,000 कोटी पाण्यात गेले, पडताळणीमध्ये अखेर 71 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यास मान्यता, सुधारित आराखड्यानुसार आता हा मार्ग 13 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यांमधून जाणार, तर माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या शक्तीपीठांसह 21 धार्मिक स्थळं जोडली जाणार। पवित्र प्रणाली टाळून थेट भरती करणाऱ्या शाळांची आता सखोल चौकशी होणार आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विभागीय स्तरावरती 3 सदस्यीय चौकशी समित्या स्थापन, समित्यांना आपला अहवाल 15 मे पर्यंत सादर करावा लागणार। 10वीच्या अतिरिक्त परीक्षेसाठी शिकवणी शुल्क आकारणाऱ्या शाळांवरती कारवाई, सीबीएसईकडून शाळांना इशारा, गुण सुधारण्यासाठी होणाऱ्या परीक्षेच्या तयारी करून घेण्यासाठी सीबीएसईच्या शाळा शुल्क घेत असल्यास तक्रार करता येणार। महाराष्ट्रामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुणे, नाशिकसह 10 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा, अनेक भागामध्ये पाऊस, वादळी वारे आणि गारपीटही, हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ। डीआरडीओचे माजी संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांचा खटला विशेष सत्र न्यायालयामध्ये वर्ग, पाकिस्तानी हेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। कुरुलकर यांच्यावरील सुनावणी तांत्रिक बाबींच्या पूर्ततेनंतर सत्र न्यायालयामध्ये पार पडणार।